हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि गरमी पण आता भरपूर वाढलेली आहे. दुपारच्या वेळेस आपल्याला काहीतरी गार-गार खावंसं वाटतं किंवा पिवावंसं वाटतं. तर लहान मुलांना कलिंगड आवडत नाही. तर त्यांना असं आपण काही वेगवेगळ्या प्रकारचं बनवून दिलं, तर त्यांनी आवडीने खातील आणि पोट पण त्यांचं भरेल आणि ही असं वेगवेगळी पद्धत त्यांनी आपण जर करून दिली त्यांना, तर ते आवडीने खातील किंवा पितील. एकदम अशी सोपी पद्धत आहे. जर तुमची मुलं कलिंगड खात नसतील किंवा टरबूज, ते बोलण्याची भाषा जरा वेगवेगळी आहे. कोण कलिंगड म्हणते, कोण टरबूज म्हणते. तर जर असं खात नसतील, आपण जर असे तुकडे करून दिले छोटे, तर त्यांना खायला कंटाळा येते आणि किंवा त्यांना आवडत नाही तसं खायला. तर अशा पद्धतीने जर आपण बनवून दिलं, तर त्यांनी आणि स्ट्रॉने असं प्यायला दिलं, तर ते आवडीने पोटभर पितील. जर आपण वेगवेगळ्या प्रकारचं असं बनवून दिलं तर. एकदम आपण सोप्या पद्धतीने हे बनवणार आहे. तर हे कलिंगड आहे. तर मी काल आणलेलं आहे आणि हे गारच आहे. फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी. खाली ट्रॉलीमध्ये असं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि गार आहे. आपल्याला एवढा बर्फ काही टाकायची याच्यात काही गरज नाही. तर खूप गारच आहे. तर असं कट करून घ्यायचं कलिंगडला. बघू शकताय. माझ्या तोंडात जास्त कलिंगडच आहे. टरबूज मला जास्त तोंडामध्ये येत नाही बोलायला. तर असं आपण कट करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. तुम्हाला 2-3 पद्धत सांगते मी. तुम्हाला लहान मुलांना कलिंगड तुमचे मुलं खात नसतील, तर या पद्धतीने असं करून द्यायचं. तर या पद्धतीने मी असं अगोदर कट करून घेतलेलं आहे. बघू शकताय. तर हात न जास्त पाणी पण वायाला जाणार नाही आणि हाताला पण जास्त पाणी लागणार नाही. कलिंगडमध्ये 90% पाणी असते, तर खाते वेळेस पूर्ण खाली कोपऱ्यापर्यंत लहान मुलांच्या जाते. तर अशा छोट्या-छोट्या फोडी अशा करून दिल्या, तर मुले पण असे खातील आवडीनं. तर ही झाली आपली पहिली पद्धत. तर एकदम अशी सोप्या पद्धतीने असं मुलं असे घेऊन एक-एक फोड असं खाऊ शकतील. तर अशा फोडी करून दिल्या तरी पण चालेल. तर ही आपली पहिली पद्धत झालेली आहे. तर मी 2-3 पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती सांगते तुम्हाला. तर ही आता आपण अर्ध कलिंगड कट केलेलं आहे. तर सुरीच्या साहाय्याने मी असं आतलं कडा अशा मोकळ्या करून घेते मी आणि आपलं पळीनं आहे ते पळीनं पूर्ण एक-एक असं पळी असं काढून घेते. बघू शकताय अलगद अशी आपला गर त्यातला कलिंगडमधला गर अलगद असा आपण पळीने काढून घेऊ शकतो. तर आपल्याला याच पद्धतीने पूर्ण कलिंगडमधला असा गर काढून घ्यायचा आहे. बघू शकताय किती सुंदर दिसतं आहे आणि मुले पण असं दिसलं तर आवडीने खातील किंवा पितील. एकदम अशी सोप्या पद्धतीने बघू शकताय. तर इकडं पूर्ण कलिंगडमधलं मी आता गर पळीने असा अलगद काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण मी म्हणजे घेतलेलं आहे. याच्यामध्ये 10 ते 12 पुदिन्याची पाने आहेत. तर हे कलिंगड गोडच असल्यामुळे मी साखर अगदी थोडी टाकते. तर पुदिन्याची पाने, साखर आणि काळं मीठ आहे थोडंसं. हे मिक्सरला फिरवायचं आणि मिक्सरला फिरून आपल्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. आता हे चाळणीने चाळत असताना अगोदर ह्याच्यातलं पाणी पूर्ण गळू द्यायचं आणि चोथा राहिलेला ते पुन्हा आपल्याला याला असं चोथा याला पाणी भरपूर असते, तर असं पळीने मी असं बघू शकताय पूर्ण असं दाबून याला पाणी सगळं याच्यातलं चोथ्यातलं पाणी असं खाली आपण दाबून काढून घ्यायचं आहे. तर हे मी कलिंगडच्या फोडीमध्ये पाणी घेतलेलं आहे. मुलांना आकर्षित वाटण्यासाठी असं पण तुम्ही करू शकताय. एकदम अशी सोपी अशी किती पद्धत आहे. मुलं आवडीने पितील आणि याच्यामध्ये कलिंगड तर गारच आहे. अगदी थोडंसं तुम्हाला आवडत असेल तर भरपूर बर्फ तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. तर मी एकच बर्फाचा खडा टाकलेला आहे. पुदिन्याची पाने टाकलेली आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रॉ. याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॉ पण असं मुलांना देऊ शकता आणि मुलांना प्यायला देऊ शकताय असं. तर इकडं ग्लासमध्ये पण घेतलेलं आहे. आता हे 2 ग्लास आपण कलिंगडचं ज्यूस झालेला आहे. बघू शकताय अर्ध्या आपल्या कलिंगडच्या फोडीमध्ये 2 ग्लास ज्यूस झालेला आहे. याच्यामध्ये आवडीनुसार तुम्ही बर्फ याच्यामध्ये घालू शकताय. मी एक बर्फाचे खडे टाकलेले आहेत, पुदिन्याची पाने आणि कलिंगडचे तुकडे टाकलेले आहेत असे. तर एकदम असं काचेच्या गिलासमध्ये आकर्षित दिसते असं आणि आपण हे मुलांना असं स्ट्रॉ टाकून याच्यामध्ये प्यायला देऊ शकतो. बघू शकताय किती आकर्षित आणि कधी बघता क्षणी कधी पिईन असं वाटते. हे दुपारच्या वेळेस थंडगार असं काहीतरी असेल तर ही दुपारी पिण्याची ही खरंच वेगळीच मजा असते आहे ना. एकदम सोपी पद्धत